नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, तूर पीक सध्याला फुल अवस्थेमध्ये आहे। फुल अवस्था ही तूर पिकामध्ये सर्वात नाजूक अवस्था आणि अतिशय महत्त्वाची अवस्था आहे। हे जवळजवळ 2 हंगामाचं पीक आहे। फुलाच्या अवस्थेमध्ये जर फुलधारणा कमी होऊन जर फुलगळ जर जास्त प्रमाणात झाली तर आपल्याला तुरीपासून उत्पादन कमी मिळतं। त्याच्यामुळे फुल अवस्थेमध्ये आपण जाणीवपूर्वक व्यवस्थित सिलेक्टिव्ह जर फवारण्या केल्या, फुलगळ न होण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच सगळ्या फुलांचं रूपांतर हे शेंगा अवस्थेमध्ये रूपांतर त्याचं होणार आहे आणि आपल्याला उत्पादनात त्याचा फायदा मिळणार आहे। आता जर बघितलं तर 10 ते 15% शेंगा अवस्थेमध्ये तूर आहे आणि जवळजवळ 80 ते 85% फुल अवस्था आहे। या फुल अवस्थेमध्ये आपण व्यवस्थित जर काळजी घेतली तर नक्कीच त्याचं शेंगांमध्ये रूपांतर होईल। सध्या सर्व शेतकऱ्यांची ओरड अशी आहे की तुरीच्या फुलांची गळ भरपूर होऊ राहिलेली आहे। ही गळ का होती याचे एक 6-7 कारण मी तुम्हाला देतो। आधी आपण समजून घेऊ की तुरीच्या फुलांची गळ का होती। शेतकरी मित्रांनो, फुलगळ मागे एक 5 ते 6 कारण आहेत। पहिलं म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन खताची जर कमतरता पडले पिकामध्ये, तूर पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन खताची जर कमतरता जाणवली तर फुलांची गळ होत असते। दुसरं म्हणजे की ऑक्टोबर एंडला जो पाऊस संपला, म्हणजे ह्या वर्षी ज्यावेळेस रिटर्न मान्सून पाऊस संपतो, पाऊस संपल्यानंतर आपल्याला पाणी कधी द्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपला पिकाला पाण्याची आवश्यकता आहे, पाण्याचं इनबॅलन्स झाल्यानंतर, म्हणजे दुसरं कारण म्हणजे की पिकाला आवश्यकतेनुसार जेवढं पाणी पाहिजे त्या पाण्यामध्ये जर कमी जास्त प्रमाण झालं, म्हणजे पाणी जास्त झालं, पाणी कमी पडलं, म्हणजे पाणी इनबॅलन्स झालं तरी फुलगळ ही होत असते। तिसरं कारण म्हणजे ऑक्टोबर हीट राहिली, भरपूर टेम्परेचर राहिलं, पुन्हा त्यानंतर थोडं आभाळ वातावरण राहते आणि त्यानंतर पुन्हा थंडी, यामुळे ह्या वातावरणाच्या बदलामुळे तूर पिकामध्ये ऑक्सिन नावाचं जे हार्मोन्स असतात, संजीवक असतात, याच्यामध्ये जर इनबॅलन्स झालं तरी फुलांची गळ ही वाढत असते। तिसरं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की अचानक वातावरणामध्ये बदल होणे, पानधुई असेल, जाळधुई असेल। आता गेल्या 8 ते 10 दिवसापासून जाळधुईचा प्रादुर्भाव जास्त आहे। म्हणजे सकाळचं जर बघितलं तर जाळधुई जास्त आहेत। जाळधुईमुळे ह्या फुलांच्या देठावर बुरशीजन्य रोग वाढतो आणि त्यामुळे फुलगळ होत असते। चौथं कारण म्हणजे की तुरीच्या फुलांमध्ये परपरागीभवनाची क्रिया व्यवस्थित झाली नाही। परपरागीभवनाची व्यवस्थित क्रिया झाली नाही तरी फुलगळ ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। पाचवं कारण, अनेक शेतकरी थोडासा अळीचा प्रादुर्भाव आहे, यामुळं हाय कीटकनाशक मारतात। म्हणजे काय की ट्रायझोफॉस असेल, क्युनालफॉस असेल, प्रोफेनोफॉस असेल, डायक्लोरोहॉस असेल, असे कडक कीटकनाशक अनेक जण मारतात। त्याच्यामुळं त्याची पण एक रिॲक्शन ह्या फुलांवर होते, त्याची टॉक्सिटी येते, त्याच्यामुळं पण जास्त हाय कीटकनाशक मारल्यामुळे फुलगळ होत असते। 6वं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, की तुरीवरती रस शोषण करणाऱ्या किडींपैकी तुडतुडा या किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे। रस शोषणाऱ्या किडीपैकी हा जो हिरवा तुडतुडा आहे, आता आपण जर बघितलं तुडतुड्याचा प्रादुर्भाव आहे, हा तुडतुडा कोवळं फुलं असेल, देठ असेल, कोवळं पान असेल, याच्या पाठीमागे बसून रस ओढून उपजीविका करतो। जास्त रस ओढल्यामुळे त्या भागातल्या पेशी डॅमेज होतात आणि प्रादुर्भाव जर जास्त झाला तर फुलांची गळ होते। त्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडीमुळे सुद्धा फुलगळ होत असते। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात जर बदल झाला, म्हणजे अचानक थंडी वाढली, अचानक पुन्हा ढगाळ वातावरण आलं, त्याचप्रमाणे आभाळ वातावरण राहिलं की पिकामध्ये जे अन्नद्रव्याची, म्हणजे अन्नद्रव्य चयापचयाची प्रक्रिया आहेत, म्हणजे मेटाबॉलिझम प्रक्रिया ह्या पिकामध्ये आहेत, ही विस्कळीत होऊन जाते। म्हणजे व्यवस्थित जर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तरी पण फुलांची गळ होते आणि बुरशीजन्य रोगामुळे फुलांची गळ होत असते। अशा फुलांच्या गळीमागे तुरीच्या फुलांच्या गळीमागे ही कारण आहेत। शेतकरी मित्रांनो, ही फुलगळ होऊ नये यासाठी आपण पुढे फवारण्या काय करायला पाहिजे ते मी सांगतो। या 2 ते 3 फवारण्या आपण जर सुरुवातीपासून 15-18 दिवसाच्या अंतराने जर केल्या तर नक्कीच आपल्याला 100% सेटिंग होऊन जाईल। आता ह्या तुरीला आतापर्यंत आपण 2 फवारण्या केलेल्या आहेत, अजून 1 फवारणी मी देणार आहे या फुला स्टेजमध्ये। तर आपल्या ह्या तूरमध्ये तुम्हाला कुठंच फुलगळ झालेली दिसणार नाहीत, सगळी फुलधारणा झालेली आहेत, मागं शेंगा पण दिसतात। तर त्या फवारण्या आपण कोणत्या केल्यात किंवा यानंतर फवारणी कोणती करायची याबाबत मी तुम्हाला सांगतो। 15 लिटर पाण्याला हे जे आभाळा वातावरणामुळे जे बुरशीजन्य रोग ज्या याच्यावर वाढतात देठावर, तो कंट्रोल करण्यासाठी झॉल ग्रुपमधलं तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक की जे टिबिकोनेझोल असेल
हेक्झाकॉनाझोल असेल किंवा डायफिकॉनाझोल असेल, कोणतंही पण एखादं 15 लिटर पाण्याला 15 मिली असं बुरशीनाशक, आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्या. त्याचप्रमाणे बोरॉन बेसमधलं जे सूक्ष्म खतं आहेत की जे मिकनेल 32 नावाने येतं, फेरस मॅग्नीज झिंक कॉपर मोल्डम बोरॉन 6 सूक्ष्म खतं त्याच्यामध्ये आहेत, पण त्याचा बेस बोरॉन आहे. बोरॉन बेसमधलं सूक्ष्म खत जर घेतलं तरी रिप्रोडक्शन जास्त होतं, फुलगळ होत नाहीत आणि दाणे भरायला पण फॉस्फरस सोबत त्याची मदत होते. तर मिकनेल 32 आपल्याला 70 ते 80 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि सध्याला आपण जर बघितलं तर घाटे आळी असेल, पाने गुंडाळणारे आळी असेल, त्याचप्रमाणे पानं कुरतडणारे आळी असेल किंवा शेंगांना डंक मारणारे आळी असेल, ह्या आळीचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही टाटा कंपनीचं टाकुमी असेल किंवा कोराजन असेल किंवा इमामॅक्टिन बेन्झोएट असेल, तर शक्यतो तुम्ही ह्या 3 कीटकनाशकापैकीच एखादं कीटकनाशक तुम्ही सिलेक्ट करा. तर 15 लिटर पाण्याला तुम्ही 10 ते 12 ग्रॅम टाकुमी जर घेतलं किंवा 15 लिटर पाण्याला तुम्ही 6 ते 7 मिली जर कोराजन घेतलं किंवा 15 लिटर पाण्याला 12 ते 14 ग्रॅम कोणत्याही चांगल्या कंपनीचं जर इमामॅक्टिन जर घेतलं तर खूप चांगलं राहील. असं मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्ही सिलिकॉन बेसमधलं स्टिकर स्प्रेडर हे यूज करा 5 ते 6 मिली. असं मिक्स करून तुम्ही आत्ताच्या ह्या खराब वातावरणामध्ये तुरीला फवारणी करून घ्या. शेतकरी मित्रांनो, हीच फवारणी पुन्हा 18 ते 20 दिवसामध्ये घ्या. म्हणजे वरचे जे शेंड्याकडील जे लहान फुलं आहेत किंवा अजून कळी निघती, तर याचंही संरक्षण होण्यासाठी रोग आणि किडींपासून हीच फवारणी आपल्याला 18 दिवसांनी घ्यायची. पुन्हा एकदा सांगतो की 15 लिटर पाण्यामध्ये फॉलिक्युरा असेल किंवा बोनस असेल 15 मिली आपल्याला 15 मिली घ्यायचं आहे. त्यानंतर कोराजन 6 ते 7 मिली घ्यायचं आहे किंवा टाटाचं टाकोमी 7 ते 8 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला 5 मिली सिलिकॉन बेसमधलं स्टिकर किंवा स्प्रेडर घ्यायचं आहे. आणि मिकनेल 32 किंवा मिकनेल 16 किंवा रानाडीचं मिक्स झिंक हे 6 सूक्ष्म खत की ज्याच्यामध्ये बोरॉन बेस त्याचा बेस आहे. तर 6 मिक्स सूक्ष्म खत त्याच्यामध्ये 70 ते 80 ग्रॅम घ्यायचं आहे. असं मिक्स करून आपल्याला हलक्या हाताने फवारणी घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण 15 दिवसाच्या अंतराने 18 दिवसाच्या अंतराने व्यवस्थित जर हलक्या हाताने 3 फवारण्या जर घेतल्या तर नक्कीच आपल्या सर्व फुलांचं रूपांतर हे शेंगामध्ये होईल आणि आपल्या शेंगा आहेत ह्या किडीपासून, रस शोषणाऱ्या किडीपासून त्याचं कंट्रोल मिळेल. म्हणून माझ्या सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे, विनंती आहे की आपल्याकडे जर तूर असेल तर फुलाच्या स्टेजमध्ये आपण या फवारण्या घेणं फार गरजेचं आहे. मी ज्या तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक जे सांगितलं आहे की आपल्याला मार्केटमध्ये कुठेही ते उपलब्ध होऊन जाईल, तर अशा पद्धतीने तुम्ही इथून पुढं फवारण्या कराव्यात एवढंच मला सांगायचं आहे. 100% तुमच्या त्या फुलांचं शेंगांमध्ये रूपांतर झालं होईल एवढंच मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. धन्यवाद.